Okay, let's go. So 7:55 in the morning. By the way, आज संडे आहे आणि संडेला आपलं फेवरेट काम काय ते तुम्हाला माहीत आहेच. येस, भटकायचं ना भाई. बट आजच्या या शॉर्ट राईडला जे कोणी आहेत ते खूप लेजेंडरी लोक आहेत भाई. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे तर टाकल्या, म्हणजेच रॉन, म्हणजेच विशाल मोरे, म्हणजेच गॉन केस, आणि आहे सेकंड म्हणजे सोहम. आता ही लोक आहेत कुठे ते पण मला आयडिया नाही. अर्धा तास आधीनी फोन केला यांनी, निघालो आहे बट कुठून निघालो आहे ते माहीत नाही भाई. राहतात तर माझ्या घरापासून 5 मिनटं लांबच. लेट्स गो. टाकलेला करू. टाकल्याचं नाव बघा काय सेव्ह आहे, तुम्हाला ब्राईटनेस वाढून दाखवते बघा. कॉमन सेन्स. जी लोक त्याला ओळखतात त्यांना माहीत असेल मी हे नाव का सेव्ह केलं असेल. अरे कुठे पोचला? सोम काय मेंटल आहे काय? बघितले हे असं असतं. 2 गाड्यात 4 जण फिक्स होता. मी माझ्या पाठी सोम होता, रॉनच्या पाठीचा मित्र होता जो ड्रोन आणणार आहे तो, आणि सोम अचानक बाहेर बोलतो ट्रेननी चाललाय. फायदा आपला लुक काही असा याच. आतमध्ये सँडो, त्यावरती जॅकेट, मग बॅग घेतला. काय पोहायला चाललो बोललो ना, दॅट्स मी असं सामान नाही कॅरी केलं. तू काय बैलगाडी चालवते एवढं हळूहळू? लेट आहे, तू लेट आहे. 6 वाजता कॉल लागू शकतो. थोडा लेट झाला मला. ओके ओके ओके. या ग्रुपसोबत यायचं म्हणजे हे धंदे आहेच, कॉमन आहे ते सगळं. असं वाटतं आता बरं झालं सोहम नाही आला आहे, कारण की वन साईड असं की बोललो मग अशीच गाडी सर्व्हिस करून आली आहे. सो आपल्याला मस्त लीन मारायला चान्स आहे आज. लीन नको मारू, एक हात ऑलरेडी तुटला, दुसरा नाही जोडायचा. बोलते तू सांगितलं लीन नको मारू, एखादा ऑलरेडी तुटलाय माझा, अजून कोणाचं नाही तोडायचं. ठीक आहे चला. सर्व्हिसिंग नंतर फुल मजा बाय, फुल कॉन्फिडन्स बाई. हा ब्रिज बनल्यापासून जे सुख आहे ना, ठाणे टू कळवा कनेक्ट करत हायवेनी, ते कुठेच नाही असं वाटतं आता. कारण की 101% ह्या साईडला ट्रॅफिक असणार म्हणजे असणार असं होतं आधी. बट हा जो ब्रिज बनला आहे, सुख भाई सुख. स्वतः बन्सीचं घर ना 60 किलोमीटरचा आहे माझ्या घरापासून. सो 60 जाऊन 60 रिटर्न येतं, म्हणजे टोटल 120 किलोमीटर्स होणार आहेत. बट बन्सीच्या घरापासून लगभग 10 किलोमीटर ते लांब लोकेशन आहे, जिकडे आम्ही हिडन स्पॉटवरती जिकडे जाणार आहे आज पूर्ण दिवस चिल करायला. म्हणजेच शहापूरला एक नदी आहे. येस, आपण डायरेक्ट त्या लोकेशनवर नाही जात आहोत. पहिले आपण बन्सीच्या घरी जाणार आहे, मस्त ब्रेकफास्ट करणार आहे दाबून. मस्त सकाळच पावभाजी करायला घेतल्या त्यांनी. आता फक्त जाऊन आम्हाला रेमटवायचं आहे भाई. मी तुम्हाला तर सांगतो ना, हा टाकल्या फक्त मी कॅमेरा लावलाय ना म्हणून तो इज्जतची 60-70 चालल्या, नाही तर त्याला काही पडलेली नव्हती. फर्स्ट सर्व्हिसिंग आता त्याची पण कालच झाली, माझी पण कालच झाली. आम्ही काल अख्खा दिवस सर्व्हिस सेंटरमध्ये पडलेलो. ते आपला छावा दिला आपण सर्व्हिसिंगला KTMच्या सर्व्हिस सेंटरमध्ये, त्यानंतर याची SX टाकली. दोघांकडे सेम टायमिंग होता. तो दिवसभर दोन्ही सर्व्हिस सेंटरवाल्यांचे कान चावलेत, KTM पण आणि सुझुकीचं पण, आणि दोघांच्या गाड्या सर्व्हिस करून घेतली. ह्याची फर्स्ट सर्व्हिसिंग होती आणि आपली 5th सर्व्हिसिंग होती. टोटल रनिंग जर माहीत दाखवली ना आता 24,500 रनिंग आहे, म्हणजे 24,500 टोटल रनिंग झाली आहे. 2 वर्ष पण नाही झाले अजून सुद्धा, 2 वर्षाला 4 महिने बाकी आहेत. सो येस, मस्त रनिंग झाली माझ्या गाडीची. तुकडे बघाल ना तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व कराल, जी लोक रायडर्स आहेत ते लोक, हां त्यांनी ग्लव्ज नाही घातले, शूज नाही घातले, रायडिंग गिअर्स नाही घातले. बट एक गोष्ट जी त्यांनी घातली आहे ना ते आहे 25,000 का हेल्मेट ना मिळू. त्या 25,000 भाई तिथे पूर्ण गिअर्स आले असते टॉप टू बॉटम. बट नाही, भाईला आवडलं हेल्मेट, प्राईस मॅटर नाही करत. त्याचं असं की एखादी गोष्ट त्याला आवडली की ती आवडली. भाई घरातून निघालो तेव्हा 40 किलोमीटरची रेंज बाकी होती
आणि पेट्रोल तर मी टाकलं नाही आहे. आणि आता थोड्या वेळाने बघा ना 15 मिनटं फक्त मी कंटिन्यू 80वर चालवली, डायरेक्ट 110ची रेंज दाखवतं. डेंजर. बघा राईड जातो डायरेक्ट नागपूर शिर्डी साईड, म्हणजेच समृद्धी महामार्ग, जिकडे बाईक्स आय थिंक अलाउड नाही आहेत. सो वी आर एट पडगा टोल प्लाझा 8:40. 40 मिनटं लागली मला इथे यायला, जी कधी लागत नाही. 40 मिनटं कुठे, लोक कुठे 8 वाजता आलेत, 8:15ला आलेत, अर्धा तास लागला. चलो HP मध्येच भरून घेऊ. स्लो टाका. झोपलाय की काय? अरे वा, मोबाईल वापरतोय, व्हेरी गुड. बाकी भाई लोक, तुमचा संडे कसा चाललाय नक्की कमेंट डाऊन करून सांगा. माझ्या तर ऑलमोस्ट सगळे संडे असेच असतात. मस्त आपला छावाला रेडी करायचा, थोडंसं पेट्रोल टाकायचं आणि निघून जायचं. ऑलमोस्ट 80% संडे तर आपले हायवेवरतीच असतात. आणि एक गोष्ट शेअर करायची राहिली, आपण एक मोठी राईड प्लॅन करत आहोत. येस, लगभग 1500 ते 1800 किलोमीटरच्या आसपास ही राईड असणार आहे. आणि अशा जागी ही राईड प्लॅन करतो ना मी, की त्या प्लेसवरती मी अजून सुद्धा लाईफमध्ये एकदाही नाही गेलोय. आता जी काही मी आयटनरी बनवतोय भाई, काय किक लागते फक्त इमॅजिन करू ना. त्या दिवशी एवढे किलोमीटर कव्हर करेल, त्या दिवशी तेवढे किलोमीटर कव्हर करेल, कुठल्या प्लेसेस व्हिजिट करायचे, त्या सगळं A to Z प्लॅनिंग चालू आहे माझी. आणि या प्लॅनिंगला लगभग अजून 2 आठवडे जातील पूर्ण पक्की प्लॅनिंग बनायला. सो प्लॅन तर तगडा बनणार आहे. बस आता सगळं डिपेंड आहे वर्षावर. त्याने ग्रीन सिग्नल दिला तर आपण निघालो भाई. चलो, ही फक्त ट्रॅव्हलिंग होती, मेन ब्लॉग बाकी आहे. आता पुढे कंटिन्यू करू आपण. जरा कमी नाही घेतलेस? खाल्ले दिसत नव्हते रे. ओके, सो पोचलो आहोत त्या डॅमवरती. त्या डॅमचं नाव आहे बादसा डॅम, आडगावमध्ये. लोकेशन इकडे कसं आहे ते दाखवू शकत नाही, कारण की वंसी बोलला आहे हिडन स्पॉट आहे, हिडनच राहू दे, उगाच ब्लॉगमध्ये टाकू नको. फक्त मी इकडचा एरिया दाखवू शकतो. आता इथे पाठी आम्ही दाखवू. असं काय आता लोकेशन आहे. इकडनं तो रस्ता सरळ गेला आहे ना, इथून आम्ही गाड्या उतरवल्यात आणि इथे बाईक पार्क केल्यात आमच्या. इकडनं सरळ थोडीशी 5 मिनटाची काहीतरी ट्रॅकिंग आहे. थोडंसं ट्रॅकिंगसाठी आहे, 2 मिनटाचं आहे हार्डली. आणि बघा समोर जो दिसतो तो डॅम. मस्तपैकी रॉनची चप्पल उडवली मी, कारण की मी सकाळी शूज घातलेले आपले रायडिंग शूज. हे बघा इथे सगळे चालले, पाण्याच्या बॉटल इकडे सगळ्या घेऊन चालला आम्ही. आणि हा आहे तो बादसा डॅम. वाव, भाई काय लोकेशन आहे ना, खतरनाक. इथपर्यंत बाईक आली असते तर काय मजा आली असती. भाई कुठून कुठून जावं लागतं बघा. मला वाटत नाही कोणाला माहीत नसेल तर इकडे येऊ शकतो. कोणाला जर माहीत नसेल स्पॉट, तिकडे डायरेक्ट येऊ नाही शकत तो. एक झलक बघा, 1 2 3.
नदी दाखवतो. पोहून आलो आता कॅमेरा घेऊन चाललोय. हे बघा भाई काय पाणी आहे क्लिअर. दे गॉगल दे. टकल्याकडे काहीतरी नवीन आयटम आहे बघा. इथे टाकलं इथे. तुला काय वाटतं टाकल्याकडचे गॉगल्स कसे आहेत? ठीक आहे घेतो का आता. ये इकडे हे बघा हे जे पाणी येते ना फ्लो हे जर इथपर्यंत येते लेवल आहे. लेवलच्या आसीडला सगळं गरम पाणी इथे पुन्हा थंड पाणी. बेस्ट बाय बेस्ट चिल लाईफ. कसं होते डायरेक्ट उडी मार कानात जात पाणी कानात जायला पण. पावर आयटम आहे घेतला पाहिजे. अरे बोलो ना काहीच वाटत नाही. हे कितने बोली आहे? Exactly, 500. ऑर्डर कर ना आपण. ओके डन फॉर द डे. लगभग किती वाजता आलं टाकलं आपण? 11:30 12 ना. 12 ते आता वाजलेत 3:30 म्हणजे 3.5 तास झाले. भर उन्हामध्ये मस्त येते पोहलोय पद्धतशीर. एवढं भारी लोकेशन आहे ना. सगळ्यात भारी गोष्ट एक आहे ना भाई क्राऊड नाही इकडे. जसं की मी आधीच सांगितलं निघतानाच हिडन स्पॉट आहे मला माहीत नाही. आणि मी पण जास्त काय डिस्क्राईब नाही करत आहे नेमकं एक्झॅक्ट लोकेशन काय यायचं. बट येस पावर होता भाई. हे बघा हे थोडे हलकी फुलकी जरा ट्रेकिंग करत यावं लागतं. बट लोकेशन पावर आहे. बघा आलो त्या फक्त 3 गाड्या होत्या ना. आता बघा 4 आहेत ना. फुल पॅक. तर सीट अशी तापली असेल ना. ओके 8:48 लगभग 9 वाजत आलेत आणि कळवायला पोचलो. आजची राईड तर तशी बघायला गेलं तर खूप शॉर्ट होती. बट दमलो एवढं ना की असं वाटते 1000-1500 किलोमीटरची राईड करून आलो आता मी. सो यस होपफुली तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल. एन्जॉय केला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. नवीन असाल चॅनलवर तर जुन्या व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. अँड आजच्या ब्लॉगमध्ये तर स्पेशल ड्रोन शॉट कसे वाटले हे नक्की कमेंट डाऊन करून सांगा. आज जे ड्रोन बघितला मला अशी खुजली आली ना. परत मध्ये डोक्यातून गेलेलं माझ्या ड्रोन घ्यायचा आहे. बट आजचा ड्रोन बघून मला परत असं खुजली आली. ड्रोन बघून आता असं झाले ना की आता ड्रोन घेणं हे काळाची गरज झाली माझी. कारण की काय भाई सेक्सी फुटेज येतात त्यातून. झालं मॅनेज तर ड्रोन घेऊन टाकू यावर्षात. चलो भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर. बाय बाय. राईट सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. पीस आउट. आपण पोचलो आहोत राबोडी. आय लव राबोडी. लेट्स गो. घरी जाऊन फ्रेश होऊन परत सकाळी कामाला जायचं आहे. Woo!